वाव फायनली आलं. मजा घे प्लीज. दिस इज फॉर यू ऑफ माय नेम. चला खोलून बघूया काय गिफ्ट. ती येणार, ती खूप एक्साइटेड हा आहे. काढतोस ती काढ. अरे बंद कशाला करतेस? पण त्याला दिसत नाही. तू इकडून कर ना हे मग. इकडून असे येते. वाव सुपर बारू एक नंबर आहे. अय्या. काय ट्रॉफी आहे, जबरदस्त ट्रॉफी आहे. मस्त आहे ट्रॉफी. लवली मिष्टी. तो फेस इकडे आणि ही पाठ आहे. बघू दे. लेडी आहे ना. ते माहित नाही मला. ते ह्याच्यासारखी वाटते फिल्म्स मध्ये देतात. वा फिल्म फेअर सारखे फिल्मफेअर नावाचं कस्टमाइज. नाव पण आलंय. मग क्या बात आहे. आर्ट मॅजिस्ट्रो आणि आमची मिष्टी बघा. आर्ट अन्ना आर्ट मॅजिस्ट्रो आर्ट तुला पण मिळवायची काय अशी. मिष्टी. अरे वा काय मिळालंय. शाबास. दीदीच्या मेहनतीची आहे ती. इंटरनॅशनल इंटरनॅशनल. आणि सर्टिफिकेट वर नाही मिळालं. आहे वरती बॅगेत. बघू आता फोटो काढू. तर मी थोडक्यात काय करतोय तो मला सांगतोय. मला आजच एक मनामध्ये विचार आला आणि जरा थोडंसं टेम्पटेशन झालं की घरच्या घरी पोह्याचं डांगर करूया. घरामध्ये पोहे आहेत तर ते एक साधारण भांडंभर फुलपात्रभर पोहे घेतले आणि मिक्सरवरती बारीक करून घेतले. चवीनुसार आपण मीठ घालूया. रंगासाठी आपण वापरतोय काश्मीरी लाल मिरची पावडर. किंचितचं हिंग. आपण घेतलेला आहे खलबत्ता. हे सगळं मिक्सिंग केलेलं जे पीठ आहे ते आपण या खलबत्त्यात घालतोय आणि आता जशी गरज असेल त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी घालतोय. थोडंसं अजून थोडंसं आपण तेल घालूया आणि चांगलं कुटून घेऊया. आपण थोडंसं तिखटवालं मिरची पावडर घालतो आहे. हे कुटून झालेलं आहे. आता आपण बघूया. वा मस्त असं डांगर तयार झालेलं आहे. ॲक्च्युली हे फक्त खाण्यासाठी केले त्याच्यामुळे ते पापडखार वगैरे मी घातला नाही. चला आता मस्तपैकी हे आता तेलाबरोबर खायचं आहे. लाट्या करतो ह्याच्या. लाट्या करून खाण्यातच मजा आहे. इथे आपल्या लाट्या करून झालेल्या आहेत. चला आता आपण ह्या तेलाबरोबर खायच्या. चला इथे आपण तेल घेतलेलं आहे. आता मनीषाला सांगूया झाले म्हणून. चला सांग. तिखट आहे का ते. तिखट आहे. मग माहिती पण असावं तिखट. जे काय करतं ते आमच्या मिष्टीला हवं असतं. हे बघा आता. हां सांग कसं झालं आहे. कसं झालं आहे. तेलाबरोबर खायचं असतं. बुडवलं म्हणून. मस्त आहे. छान आहे. फार मला तसं आवडत नाही कारण मी कधी खाल्लेलं नाही पण टेस्टी झालं. उत्तम. वा चला आता आपण टेस्ट करूया. ॲक्च्युली हे खूप म्हणजे इकडे जिथे आता पोह्याचे पापड बनतात. आता आमच्या पेण शहरामध्ये पोह्याचे पापड तर लोक नेतात. पण ह्याच्याबरोबर ना डांगर पण डांगर पीठ पण नेतात. त्याच्यामुळे आणि म्हटलं आज सहज हुकी आली मला. म्हटलं चला करूया. ॲक्च्युली जस्ट एक टेस्ट म्हणून केलेलं. आता पुढल्या वेळेला जरा जास्त करेन. मंडळी तुम्हाला एक गंमत दाखवतो. आम्ही घराची जी खिडकी आहे त्या खिडकीच्या बाजूलाच आंब्याचं झाड आहे. म्हणजे त्याच्या फांद्या वरपर्यंत आलेत आणि त्या फांद्यांवरती बुलबुल पक्ष्यांनी घरटं बांधलं आहे आणि त्यामध्ये 2 अंडी आहेत. तर हळूच कान बघूया आपण. त्रास द्यायचा नाही त्यांना. बघतो फक्त मी इथे कसं काय दाखवता येते का तुम्हाला. बघूया.
तुम्हाला दिसतात की नाही कळत नाही आहे पण आहेत. ते बघा, वाव सुपर. मस्त ना. आणि हे बुलबुल पक्षी आहेत ना, हे दरवर्षी ह्याच भागामध्ये येतात. झाड बदलतात पण दरवर्षी इथेच आसपास अंडी घालायला येतात. मस्त. पण त्रास देऊया नको.